ए वैष्णवी यार कुठं चालली एवढं नटून तू एवढं मेकअप करून मारायला. आणि मरायला असं इतकं मेकअप करून इतकं नटून इतकं साडी नवी घालून जातं का माणूस मग तुम्ही सांगा मला. मी एवढं अगोदर तर मला तुम्ही सगळे म्हणतात तुझा चेहरा बघण्यासारखा नाही, तू बुचरी अशी तशी, आणि मी जर एवढं नटून खोटून नाही गेले, उद्याच्याला मी मेले, समजा समजा उद्या मी मेले, नटून खोटून गेले मेले, आणि उद्या पेपरमध्ये फोटो आल्यावर लोक म्हणते ना, विचार करते बाव किती सुंदर होती, का मेली, कशामुळे मेली, एकदम वरच्या कडल्या पेपरवर माझा सगळ्यात भारी फोटो येईन का नाही पेपरला. त्याच्यामुळे मेकअप केलंय. मेकअप करून मरायला चालले मी. नाही पण मरायला एखादा माणूस मेलं ना तर ते वक्ट बी असलं तरी त्याला किती बेकार असू दे, काळं बी असू दे, कसलं असू दे, गोर असू दे, त्याला चांगलंच म्हणतात. पण मेकअप करायची गरज नाही त्याला. चांगलं म्हणे नाही का, पण माझ्या जीवाला पण वरी गेल्यावर शांती लागली पाहिजे ना, की बाबा मी मेकअप करून मेले, बिना मेकअप करता मेले नाही, मला साडी घालायची होती, मी साडी घालून मेले, मी सगळं तयार करून मेले, बिना काय करता मेले नाही, असं तर होईल ना. आणि तुम्हाला पुन्हा ताण नको, कशा बुथून तुमच्या मागं लागायची नाही ना, मी माझी ही वस्तू राहिली म्हणून, मग सगळं सोबत घेऊन चालले ना मी. असं आहे का? हां, तुम्ही टेन्शन नका घेऊ मग काहीच. मी रोज एवढं वैतागलोय, वर देवाकडे मी बघायचो, प्रार्थना करायचो मी. कसं काय मनाने बुद्धी आली त्याला एवढी चांगली मरायची? मराय बिराय नाही चालली मी, फिरायला चालली मी. मेकअप बिकअप करून. मरायला कुणी मेकअप करून जातं का? तुम्ही ते स्वप्न पण बघू नका की मी मरण म्हणून तुमच्या अगोदर. कधीच शक्य नाही ते तुम्हाला सोडून मरणं. 7 जन्मासाठी गाठ बांधलेली आहे. मी गाठ सोडणार आहे म्हणती. तुम्ही सोडी तरी सोडत नाही ती गाठ, ब्राह्मणाने बांधली आहे. देवा साक्षीच्या, ते काय साक्षीच्या, काय अग्नी साक्षीच्या, अग्नीच्या देवाच्या साक्षीने बांधलेली गाठ आहे ती. असं त्यामुळे विचार पण नाही करायचा की वैष्णवी मरण. तुम्हाला काय, मी मेले दुसरी बायको करतात.